मित्रांनो, गावरान चिकू या तर याचं असं उद्दिष्ट आहे का आपण झाडावरचा पिकलेला जर चिकू खाल्ला तर एकदम मस्त लागतो. जसं आपण जर मार्केटहून जर आणली तर त्याच्यामध्ये काय करतात का झाडाला पिकायच्या अगोदर ते चिकू तोडला जातो. तोडल्याच्या नंतर त्याला व्यापारी लोक घेऊन जातात आणि त्या ठिकाणी त्याला पावडर मारून म्हणजे कार्बेट मारून ते पिकवले जातात. किती मस्त आहे पहा चिकू, बघू शकताय तुम्ही. पूर्ण झाड चिकून बहरलेलं आहे. दोनच झाड आहे ते, पण चिकूचं झाडाला कसं आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात पाणी कमी लागतं. तसं इतर झाडाचं उलट आहे. इतर झाडापेक्षा उलट आहे तर ह्या झाडाला पाणी उन्हाळ्यामध्ये कमी जरी असलं तरी चालतं आणि झाडाची वाढ चालूच असते. कंटिन्यू या झाडाची वाढ चालूच आहे. बघा बघा, हे पूर्ण राऊंडमध्ये दाखवतो मी. मस्त असे चिकू आहे. त्याचं खोड बघा किती, जवळपास हे 7-8 वर्षापूर्वीचं झाड आहे. 7-8 वर्ष याला झाले असतील. चिकू पण मस्त येतात त्याला, मोठमोठे, खायला पण छान लागतात. एकदम गोड असे चिकू येते. वजनाने बघा फांदी खाली आलेली. दोन्ही फांद्या चिकूच्या वजनामुळे खाली आलेल्या आहेत. लगेच मोडल्या बघा त्या. किती मोठं झाड आहे बघा. झाडाची जर कटिंग केली असती ते झाड सारखं उंच गेलं असतं, पण याची कटिंग केलेली नाही. कटिंग महत्त्वाची आहे झाडाची. कटिंग जर केली तर झाड हे व्यवस्थित राहतं, त्याच्या खाली मेहनत करता येते आणि झाडाखाली हवा पण लागली पाहिजे. बाकी इकडे 2-3 झाडं आणखीन लावलेली आहेत, 4-5 आहेत, पण त्यांना सध्या तरी काय चिकू आलेले नाहीत. धन्यवाद.